राज्यात देखील खूप ठिकाणी पाऊस पडला। तर आज 12 जूनला माझ्या शेतामधून मी अंदाज देणार आहे। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून म्हणजे 12 जूनला म्हणजे आज दक्षिण महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे। म्हणजे सांगायचं झालं तर लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर जिल्हा, नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना, बीड या भागामध्ये आज म्हणजे खूप पाऊस पडणार आहे। म्हणजे सांगायचं झालं तर 12 जून, 13 जून, 14 आणि 15मध्ये दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकणात खूप पाऊस पडणार आहे। पण हे पाऊस पडत असताना 12, 13, 14ला विदर्भात देखील पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर म्हणजे बुलढाणा, अकोला, अमरावती, त्याच्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार, त्याच्यानंतर नाशिक, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, यवतमाळ या भागात देखील, नांदेड या देखील 12 म्हणजे आजपासून बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। मग सांगायचं झालं तर आता विदर्भाकडे जाऊ तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो 12, 13, 14 जूनला तुमच्या इकडे देखील पाऊस पडणार आहे। पण तुमच्या इकडे मात्र 15 जूनपासून ते 20 जूनच्या दरम्यान तुमच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे, ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा। पूर्व आणि पश्चिम विदर्भात म्हणजे 11 जिल्ह्यामध्ये यामध्ये म्हणजे आज 12 पासून देखील पाऊस पडणार आहे। वेगवेगळ्या भागात दररोजच पडणार आहे। पण 15 ते 20चा जे पडणार आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 11 जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे। म्हणून शेतकऱ्यांनी त्या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे, वारं खूप आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी आणि घराचे पत्र असेल तर व्यवस्थित त्याच्यामध्ये बांधून घेऊन ठेवून द्यावं, कारण की वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे। आणि झाडाखाली आपले जनावरं बांधू नका, कारण की वारं जास्त असल्यामुळे झाडं उमळून पडण्याची भीती आहे म्हणून हे लक्षात आहे। त्याच्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा आज 12 जून 2025 पासून सगळीकडेच आज बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली दिसेल म्हणून हे लक्षात घ्यायचं। ज्यांच्या शेतामध्ये जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही पेरणीची तयारी करू शकता। ज्यांच्यात ओल नसेल तर तुम्ही तुमचा निर्णय पेरायचा का नाही तुम्ही स्वतःचा घ्यायचा। ज्यांना लागवड करायची असेल, मका लागवड करायची तर तुम्ही तुमचा निर्णय घ्या, कारण की राज्यामध्ये तुम्हाला सांगतो आज 12 जूनपासून तर 21 जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, कुठं ना कुठं चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा। आणि आज विशेष म्हणजे 12 जूनला दक्षिण महाराष्ट्राकडे मध्ये आज खूप पाऊस पडणार आहे। सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, नगर जिल्हा, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना जिल्हा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, त्याच्यानंतर चाळीसगाव, पारोळा इकडे सगळीकडे म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी खूप पडणार आहे। बुलढाण्याकडे बी पाऊस पडणार आहे, हिंगोलीकडे देखील पडणार आहे, त्याच्यानंतर अकोल्याकडे पडणार आहे, अकोटकडे देखील पडणार आहे, त्याच्यानंतर वाशिमकडे देखील आहे, त्याच्यानंतर इकडं मुदखेड, मनमाड तिकडे देखील मुदखेड देखील आहे, त्याच्या धर्माबादकडे देखील आहे। म्हणजे सांगायचं झालं तर आज 12ला बऱ्याच ठिकाणी पाऊस सगळ्या जिल्ह्यामध्ये हजेरी लावणार आहे। जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आज हजेरी लावणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या। पण राज्यामध्ये मात्र 12 जून ते 20 जून मात्र आजपासून आज 12 आहे, आज पाऊस वाढणार आहे 13ला, आणखीन जास्त वाढणार आहे 14ला, त्याच्यापेक्षा जास्त 15पासून खूप वाढणार आहे, 16पासून मुसळधार, 17 मुसळधार, 18, 19, 20 असा करून सगळीकडे पाऊस पडणार आहे। आणि मी पहिल्यापासून म्हणतो ना जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातला शेतकऱ्याची पेरणी झालेली दिसेल, कोणी या पेरणीपासून वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। खूप ठिकाणून शेतकऱ्याचे फोन आले की झाडं उमलून पडले। माझी सगळ्याला विनंती, आज 12 जून ते 20 जूनचा जे पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त असणार आहे। माझी सगळ्याला विनंती शेतकऱ्याला, तुम्ही तुमचे पाळीव प्राणी जनावरे झाडाखाली बांधू नका, कारण की झाडावर विजा पडतात आणि झाडं देखील उमलून पडायलेत म्हणून तुम्ही जरा काळजी घ्या। आणि राज्यात सांगू इच्छितो 12 जून ते जे 20 जूनचा पाऊस पडणार आहे की ते सगळीकडे वाऱ्यानिशी पडणार आहे, वारं विजा देखील असणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि ज्यांचं पेरणीला शेत जसं जसं उगार भेटेल तसं तुम्ही तुमच्या पेरण्या करू शकता म्हणून हे देखील सांगू इच्छितो।